तर या भक्त निवासची कॉस्टिंग कशी आहे, 500 रुपये कोणाला भक्त निवासमध्ये येऊन राहायचं असेल वगैरे ना, तर हे कार्ड मी फ्लॅश करतो. नमस्कार मंडळी, तुमचा आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल कॅमध्ये मनापूर्वक आणि मनापासून आणि दिल खोलून स्वागत आहे. तर आज आहे बाबू, तर आज आहे 24 मे आणि वाजलेत काहीतरी 9. तर आजचा प्लॅन कसा आहे, लास्ट तुम्ही पाहिला असेल आपण राजापूरची गंगा केली होती आणि देवगडचं ते झिपलाईन केलं होतं. तर आजचा ब्लॉग कसा आहे माहिती, आपण आज निघालो राजापूरला. मग राजापूरचं पहिलं करणार आपण आर्यदुर्गा मंदिर, मग दूधपापेश्वर, मग नाटेश्वर मंदिर, मग अडिवरे मंदिर, अंबोलगड जेट्टी, सर्व आपलं लाईनअप आहे. तर मी काय विचार केला की सर्वांचा एक वेगळाच ब्लॉग म्हणून, म्हणजे आर्यदुर्गा मंदिरचा एक वेगळा, मग दूधपापेश्वरचा वेगळं, तसं दूधपापेश्वर म्हणा किंवा अंबोलगड जेट्टी म्हणा किंवा आपलं नाटेश्वर मंदिर म्हणा, सर्व मी अगोदर कवर केलं आहे. त्याला काही ते 1-1.5 वर्ष झालेले आहेत. पण ह्या टायमाला कसं माझी सासू आहे, माझी मिळून आहे, त्यांनी कधी पाहिलं नाही आहे, तर म्हणून आपण ते पुन्हा कवर करतो आहे. आणि आपले जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांच्यासाठी पुन्हा ते पाहायला मिळणार आहे. तर आर्यदुर्गा मंदिर जे आहे ना देवी हॉस्टेलचं, ते मी सुद्धा पहिल्यांदा पाहणार आहे. म्हणजे मी सुद्धा त्याचं पहिल्यांदा दर्शन घेणार आहे आणि आपण सर्व दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा त्याचं दर्शन मिळणार आहे. तर इकडून काहीतरी आर्यदुर्गा मंदिर आहे, काहीतरी अराउंड 50 मिनटं. आपण जाणार आहे साटोळी रोडनी. मग साटोळी रोड जे आपलं गाव लागतं, म्हणजे कोंडी आहे, गोळोशी, बापर, हे करत पुढेपर्यंत रूण वगैरे करत आपण जाणार आहे. आणि मग तिकडून नेक्स्ट स्पॉट असलं आणि तिकडून नेक्स्ट स्पॉट असला आपल्याला दूधपापेश्वर मंदिर. चला मग आता निघूया इकडून. मी मध्ये काय शूट केलं तर करेन, नाही तर थेट भेटू आपण आर्यदुर्गा मंदिरजवळ. आपले कोकणाच्या आयटमला खूप सारे ब्लॉग होणार आहेत. आता बायका रेडी झाले की आपण निघू. एक पहिली आलेली आहे, ही बघा कुठे गेली. हां, दुसरी पण येते. किती टाईम, सकाळी 6 वाजता उठलं, पावणेला बाहेर. मी 6 वाजता बोललो होतो निघायला, हे 9 वाजवले यार. म्हणजे गॅरंटी रात्री 12 वाजणार पोहोचेपर्यंत. काय माणसं आहेत रे. चला मग निघूया आता डायरेक्ट आर्यदुर्गा मंदिर. तर मंडळी फायनली काहीतरी 1 तासाचा प्रवास करून आपण इकडे आर्यदुर्गा मंदिरजवळ पोहोचलो आहोत. थोडं ऊन आहे पण हवा मस्त सुटलेली आहे. इकडे आर्यदुर्गा मंदिरजवळ भक्तनिवास पण आहे. इकडे लिहिलं भक्तनिवास पण आहे, म्हणजे कोणाला जर राहायचं वगैरे असेल तर राहू शकतात. आता आपण जाऊया आत. आपण गाडी इकडे पार्क केलेली आहे या साईडला. तर सर्वात अगोदर आपण जाकादेवी मंदिराचं दर्शन घेऊ, मग पुढे जाऊ.
हे इकडे असे भक्त निवास आहेत इकडे, म्हणजे जर कोणाला राहायचं असेल राहू शकतात. बरोबर हे मंदिरच्या समोरचं आहे भक्त निवास. तर या भक्त निवासची कॉस्टिंग कशी आहे, 500 रुपये पर रूम आणि एका रूममध्ये अराऊंड 6 ते 7 लोक राहू शकतात. जेवणाचे ऑफकोर्स वेगळे असतात. तिकडे काउंटर दाखवायला तुम्हाला तिकडे तुम्ही बुकिंग करू शकतात. हे त्यांचं कार्ड आहे इकडे, हे बघा. जर कोणाला भक्त निवासमध्ये येऊन राहायचं असेल वगैरे ना, तर हे कार्ड मी फ्लॅश करतो आहे. प्लस नंबर वगैरे मी डिस्क्रिप्शन दिलेला आहे, त्यांना तुम्ही डायरेक्ट फोन करून कॉन्टॅक्ट करू शकता. चला मग मंडळी, आपण इथून निघतो आता आपण चाललो नेक्स्ट स्पॉटजवळ. तर नेक्स्ट स्पॉट तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मी पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही कधीही आपला लांजामध्ये म्हणा किंवा राजापूरमध्ये म्हणा आलात ना, तर नक्कीच आर्यदुर्गा मंदिरचं दर्शन घ्या. खूप छान मंदिर आहे, खूप मस्त मंदिर आहे. म्हणजे शांतता मस्त सुरेख आहे. पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये मस्तच वाटत असेल. तर इकडून आता निघतो आपण. तर नेक्स्ट स्पॉट आपण करणार आहे दूधपापेश्वर मंदिर. तर तो तुम्हाला नेक्स्ट मध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. बाय.